माणुसकीच्या भिंतीने केले मानवतेचे रक्षाबंधन, होत आहे सर्वत्र कौतुक। आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क। माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्य या मागील 9 वर्षापासून दात्यांच्या मदतीने सतत वेगवेगळे उपक्रम राबवून गरजवंतांना मदत करीत असतात। माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन या उपक्रमाकरिता व्हॉट्सअपच्या 10 वेगवेगळ्या ग्रुपच्या जवळपास 4000 जोडल्या गेलेल्या सदस्यांना मदतीकरता कुठलीही मदत किंवा कोणताही सण असो, ताबडतोब जेवढी मदत मागितली तेवढी रक्कम या माध्यमातून जमा होते। रक्षाबंधनला काही दिवस असतानाच माणुसकीची भिंतकडून व्हॉट्सअप ग्रुपवर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाकरिता येणाऱ्या अंदाजित खर्चाबद्दल 30,000 रुपये जमा करण्याकरिता आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला व अवघ्या 3 दिवसांमध्ये 41,404 रुपये जमा झाले। माणुसकीची भिंतीच्या महिला सदस्यांनी 30,918 रुपयांचे आपल्या गरजवंत भावासाठी टॉवेल, टोपी, धोतर, कपडे व पावसापासून संरक्षण करण्याकरिता छत्र्यांचे वाटप करण्यात आले आणि सदस्यांच्या निराधार गरजवंत बहिणींसाठी साडी, लुगडे व राखीची खरेदी करण्यात आली। भरल्या कुटुंबापासून दूर झालेल्या वृद्धांना कुठले आले रक्षाबंधन, मात्र माणुसकीची भिंतीचे सदस्य, महिला सदस्य व दात्यांच्या मदतीने दरवर्षी न चुकता रक्षाबंधन हा सण गरजवंतांसोबत साजरा करण्यात येतो। याही वर्षी रक्षाबंधन या सणानिमित्त महिला सदस्यांनी बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम, वाशिम रोड, पुसद येथे सकाळीच जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता केली। रांगोळ्यांनी अंगण सजून वृद्धांना मोठ्या मायेने पाटावर बसवण्यात आले। त्यानंतर त्यांचा पेढा, टोपी, टॉवेल, धोतर व छत्री भेट दिल्यानंतर राखी बांधून त्यांना ओवाळण्यात आले। रक्षाबंधन झाल्यानंतर पोळी, भात, वरण, भाजी व बर्फीचे मायेने जेवण दिले। त्याचबरोबर फळे, बिस्किट देऊन रक्षाबंधनाचा सण मोठा उत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमानंतर लगेच माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तसेच पुसदमधील बांधवांना गरजवंत महिला सदस्यांनी राखी बांधली व त्यांना टॉवेल, टोपी, पेढा देऊन ओवाळले। शेवटी माणुसकीची भिंत सदस्यांनी रुग्णालयात भरती असलेल्या महिलांच्या हाताने राखी बांधून घेतली व त्यांना ओवाळणी स्वरूपात साडी, लुगडे दिले व सर्वांना गोड जेवण देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला। पुसद परिसरातील जवळपास 300 गरजवंतांसोबत हा सण साजरा करण्यात आला। या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाचे पुसद परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाकरिता माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव, सौ मोनिका जाधव, त्याचप्रमाणे सर्वश्री संतोष गावंडे, पंजाब ढेकळे, अनंत चतुर, पंकजपाल महाराज, प्रभाकर पाटील, सोहम नरवाडे, आकाश शिंदे, मधुकर चव्हाण, मंगेश भगत, अरुण नागुलकर, शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, श्रीमती मंजुषा डेकाटे, श्रीमती शैलाताई सावंत, सौ प्रतिभाताई कुशवाहा, सौ अलका आघाम, डॉक्टर प्रणालताई इंगोले, आनंदा जाधव, ओम पंडितकर, प्रमिलाताई खंदारे, ज्ञानेश्वर राऊत, रुपालताई नरडे, प्रशांत लासिनकर, सुरेश रोकडे, सचिन देशमुख, विनायक शेवकर, यशवंत देशमुख, रमेश डंबोळे, संदेश पवार, दिनकर दमकोंडावर, धनंजय चापके, अमोल धोबे, विनीत वृंदावन, शैलाताई सुरावर, श्री बंग, मधुकर भाणावत, संजय आसोले, प्रदीप निलावर, प्रेमभाऊ राठोड, निवृत्तीनाथ बैसकर, गोपाल सुरोशे, मिलिंद बोबडे, रणजित गायकवाड, अविनाश मुकरे, सागर भागवत, विनय चक्रवार, अनिल मुळे, निशांत देऊळकर, सचिन भिताडे, मंथन कदम, रेखाताई आगलावे, पूजाताई इंगोले, प्रियंका बेले, गौरव नाईक, सुरेखा मोगरे, संतोष हरळ, वैभव गोभे, अतुल व्यवहारे, रवी उबाळे, जयसिंग राठोड, चंदाताई अग्रवाल, मधुकर चिंतावार, अमोल व्यवहारे, महेश हंबर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मुख्य संपादक सूर्यकांत राठोड। एका रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। गेल्या अनेक वर्षापासून माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद अंतर्गत आगळा वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि वृद्धाश्रम, बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम मध्ये आज सकाळी अन्नदान झालं आणि त्या गरजूंना अन्नदान देऊन त्यांना महिला सदस्यांनी राखी बांधल्या आणि पुन्हा आज माणुसकीच्या भिंतीवर जे गरजू लोक आहेत, जे गरजू बहिणी आहेत, त्यांच्याकडून सर्व माणुसकीचे सदस्यांनी राखी बांधून घेतली आणि त्यांना अन्नदान करून त्यांना एक आमच्यातर्फे साडी चूल देऊन त्याची बोलवण केली आणि सर्व माणुसकीची भिंत हे सर्व गरजू लोकांना, दाते लोकांच्या सहकार्याने चालते। असे सर्वांनी सहकार्य करावं। सर्व बहिणींना माणुसकीच्या भिंती भावाकडून रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा। जय गाडगे बाबा, जय माणूस, जय माणूस, जय माणूस।